नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी. श्रोते हो, साक्षी पुराव्याला सुरुवात झाली आहे आणि खांडेकरांनी सरकार पक्षाचा पुढचा साक्षीदार जाहीर केला, तो म्हणजे दीनापुरी. दीनापुरी हा डॉक्टर बंब यांच्या घरचा घरगडी. त्यांनी साक्षीत सांगितलं की तो आंघोळ करत होता. त्याला एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. तो तसाच नळ बंद करून खिडकीपाशी आला. तिथून त्याला डॉक्टर बंब यांच्या घराची मागची बाजू दिसत होती. बंब यांच्या घराचा मागचा दरवाजा बंद होताना त्याला दिसला. त्यांनी पटकन कपाटातून टॉवेल काढला, आपल्या भोवती गुंडाळला आणि पायऱ्या उतरून खाली आला. तिथून झपाझप चालत बंब यांच्या मागच्या दारापर्यंत पोचला तेव्हा स्प्रिंगलॉकमुळे दार बंद झालेलं होतं. त्यांनी जोरजोरात दार वाजवलं. आतून काहीही प्रतिसाद आला नाही. थोडा वेळ वाट बघून तो बाजूच्या खिडकीपाशी आला. खिडकीचं दार वाजवून बघितलं, पण आतून कुठलाच आवाज आला नाही. तेवढ्यात एक पोलीस घराला वळसा घालून मागच्या बाजूने आला आणि त्यांनी त्याला पकडलं. त्यावेळी त्या पोलिसाला साक्षीदारानं काय घडलं ते सगळं सांगितलं. तोपर्यंत दुसऱ्या पोलिसानं घराच्या आतून येऊन मागचं दार उघडलेलं होतं. दोन्ही पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली आणि त्याला घरी पाठवून दिलं. कपडे घालून घरीच बसून राहा, आमच्या परवानगीशिवाय बाहेर जायचं नाही असं बजावलं. त्यानंतर खांडेकर पाणिनीला म्हणाले, घ्या क्रॉस घ्या. पाणिनी उठला. त्याने विचारलं, तू जेव्हा किंकाळी ऐकून तुझ्या खिडकीपाशी आलास तेव्हा तुला मागच्या दारानं कोणी पळून जाताना दिसलं? नाही सर. तू खिडकीत येईपर्यंत जर कोणी मागच्या दारानं पळून गेलं असतं तर तुला ती व्यक्ती दिसली असती? त्याचाच विचार करतोय मी. मागचं दार बंद होण्यापूर्वी कुणी तिथून माझ्याही नकळत बाहेर पडू शकलेलं असावं असं नाही मला वाटत. माझी कल्पना अशी आहे की डॉक्टर बंब मला बोलवायचा प्रयत्न करत असावेत आणि हे बघ, तुझ्या कल्पना नको आहेत तुझ्या कल्पना आम्हाला. तुला जी काही माहिती आहे तेवढी सांग. खांडेकर त्याला बोलायची संधी न देता म्हणाले. माझे प्रश्न संपले, पाणिनींनी जाहीर केलं. कोर्टाचं कामकाज संपायला काही अवधी आहे, पण त्यात नवीन साक्ष पूर्ण होईल असं वाटत नाही. उद्या सकाळी पुन्हा 11 वाजता केस चालू करूयात. न्यायाधीश कोलवणकर म्हणाले. कशी चालली आहे केस? सौम्यानं पाणिनीला तो ऑफिसमध्ये आल्या आल्या विचारलं. काय सोसो चालली आहे, फार ठोस असा अजून काही मिळत नाही आहे. धुरीच्या गाडीतनं प्रज्ञा पांडव उतरली आणि डॉक्टर बंबच्या घराकडे गेली. तिथून झपाट्यानं परत आली, धुरीच्या गाडीत बसली आणि गाडी वेगात निघून गेली. हे बघणारा साक्षीदार त्यांना मिळालाय. अरे रे रे रे, सौम्या निराशेनं म्हणाली. याचा अर्थ असा नाही होत सौम्या की तिने आज जाऊन डॉक्टर बंबंना मारलं. हे त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यांच्या गाड्याला वाटतं आहे की डॉक्टर बंब त्याला बोलवायला मागच्या दारात गेले आणि त्यांनी मागचं दार उघडलेलं असावं त्याला हाक मारण्यासाठी. पण मला माहिती आहे की नयनाधुरी बाहेर पडल्यानंतर लगेचच कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मागचं दार बंद केल्याचं नोकरपुरीनं पाहिलं आहे. मग आता काय करणार तुमची पुढची खेळी? मी अनुमान डहाणूकरला साक्षीसाठी बोलावणार आणि सिद्ध करणार की त्यांनी मागच्या दारानं कुठल्या तरी स्त्रीला बाहेर पडताना पाहिलं. म्हणजे काय होईल? प्रज्ञा पांड्याऐवजी आणखीन एक वेगळी स्त्री तिथे होती आणि ती मागच्या दारानं बाहेर पडली, याला दुजोरा मिळेल आणि पोलिसांना पुन्हा नव्यानं तपास करायला कोर्ट आदेश देईल. पण यामुळे नयनाधुरीवर संशयाचं जाळं पसरेल. पोलीस तिच्यापर्यंत पोचतील? नाही, मला आत्ताच नाही सांगता येणार. तरी पण मला हा जुगार आत्ता खेळावाच लागेल, पाणिनी म्हणाला आणि सौम्या जरा विचारात पडली. बरं, कर्णिककडून काय खबरबात? पाणिनींनी तिला विचारलं. नाही, काहीच नाही. अजून तरी तो पोलिसांच्याकडे किंवा खांडेकरांच्याकडे गेलेला दिसत नाही आहे. कशावरून? खांडेकरांच्या एकंदर बोलण्यावरून जाणवलं ते, नाहीतर त्यांनी प्रचंड आरडाओरडा केला असता. पण सर, प्रज्ञा पांडवला माहिती नाही आहे की नयनाधुरी डॉक्टरांच्या घरात होती. ते नावानं माहिती नाही, पण ती तिचं वर्णन करू शकेल व्यवस्थित.
अजून तरी या खटल्याबद्दल पेपरात काही छापून आलेलं नाही, फोटो आलेले नाहीत. बेकायदा दत्तक विधानाचा हा घोटाळा पेपरात एकदा का छापून आला की निनाद आणि नयना धुरी दोघांचेही फोटो येतील. प्रज्ञाला नयनाचे फोटो दिसतील, मग ती म्हणेल कर्णिकला की याच बाईला मी बंब यांच्या घरातल्या क्लिनिकमध्ये बघितलेलं होतं. मग कर्णिक अपॉइंटमेंट रजिस्टरमधलं धुरी हे नाव वाचेल आणि त्याला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि मग तो त्याच्या मागण्या जोरात रेटेल. तसं झालं तर काय होईल मलाच सांगता येणार नाही आत्ता. बरं ते जाऊ दे, पांडव कुटुंबाबद्दल कनक ओजसकडनं काय खबर बात? त्यांनी मिळवली आहे माहिती. प्रज्ञाचा जन्मदाखला मिळवला आहे त्यांनी, त्यावरून वडिलांची माहिती काढली. ते बऱ्याच वर्षांपूर्वी कुटुंबाला सोडून निघून गेले, त्यांचा पत्ता नाही आहे. पण समीहन पांडव हा तिचा काका आहे. कोण आहे हा समीहन? सेकंड हँड कार विक्री करणारा खूप मोठा डीलर आहे तो. त्याच्या जाहिराती कायम टी व्हीवर दाखवतात बघा. अरे हां, तरीच मला नाव ऐकल्यासारखं वाटत होतं बरं का. या समीहनच्या बिझनेसचं वैशिष्ट्य असं की तो फक्त एजंट म्हणून काम करत नाही, तर जुन्या गाड्या स्वतःच्या नावानं खरेदी करतो, त्या एकदम चकाचक करतो आणि ती गाडी उत्तम स्थितीत म्हणजे अगदी नव्याच्या तोडीची करून नवीन ग्राहकाला विकतो. एखादी जुनी गाडी त्याने एखाद्या ग्राहकाला विकली की 1 वर्षानंतर पुन्हा ती बायबॅक पद्धतीनं तो परत घेतो आणि दुसरी गाडी त्या गिऱ्हाईकाला विकतो. किमतीतला फरक फक्त ग्राहकाला भरायला लागतो. अशा प्रकारे ग्राहकाला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वापरायला मिळतात आणि जुन्या झालेल्या गाडीचं काय करायचं याची त्याला चिंता करत बसायला लागत नाही. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या समीहननं डॉक्टर बंब यांना 2-3 वेळा जुन्या गाड्या विकलेल्या आहेत. त्यामुळे बंब आणि हा समीहन पांडव यांची चांगलीच ओळख आहे. पण हे कनकनं कसं काय शोधून काढलं? डॉक्टर बंब यांच्या गाडीच्या नंबरवरनं. त्या गाडीचा आधीचा मालक कोण होता हे त्यांनी शोधलं, त्यातून मग ह्या समीहनचं नाव पुढे आलं. म्हणजे एक शक्यता आहे की डॉक्टर बंब यांच्या अपॉइंटमेंट बुकमधला पांडव हे नाव समीहनचं असू शकतं. खरंच की. प्रज्ञा आणि तिच्या या काकांचे संबंध कसे काय आहेत? तिच्याकडे सध्या असलेली गाडी तिने समीहनकडनंच घेतली आहे. सौम्यानं माहिती पुरवली एवढ्यात कनक आत आला. अरे, तू शोधून काढलेली माहिती मला आत्ता सौम्या सांगत होती. माझ्याकडे अजून एक बातमी आहे, कनक ओजस म्हणाला. काय रे? समीहन पांडव सोमवारी दुपारी डॉक्टरांच्या घरी आला होता. काय? कशासाठी असेल? तुला माहिती आहे ना, डॉक्टर बंब यांनी त्यांच्या बंगल्यात मासे पाळलेत, त्यांच्यासाठी सुंदर तळं तयार केलेलं आहे. अहो, मी हनुमान डहाणूकरच्या बायकोकडनं ऐकलं आहे. त्यात एक सोनेरी मासा आहे आणि एक मांजर तो मासा खायचा सतत प्रयत्न करत असतं. ही सगळी बडबड मी ऐकली होती. विषयाला सोडून फार बोलते ती. आता हा विषय कसा महत्त्वाचा आहे ते ऐक. या तळ्यासारखंच एक तळं समीहनला आपल्या शोरूममध्ये बांधायचं आहे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. आणि त्यात त्याला सोनेरी मासे पाळायचे आहेत. तर त्याची मापं घ्यायला, सोनेरी माशांना पाणी कसं बदलायला लागतं, त्यांना खाद्य काय द्यायचं इत्यादी गोष्टींवर माहिती घ्यायला तो गेलेला होता. ठीक आहे, आणखीन काय? तू ज्या डहाणूकर कुटुंबाला भेटलास त्यांच्याकडे त्यांची पुतणी राहायला आली आहे हे तुला त्यांनी सांगितलं होतं. आठवतं आहे की. सहेली असं नाव आहे तिचं. सतत हार्मोनियम वाजवते म्हणे ती. बरोबर आहे. ती कोणाशी मिसळत नाही, ती घरातनं बाहेरही जात नाही. ती सतत डॉक्टर बंब यांच्या घरी जात असते. त्या तळ्यातल्या सोनेरी माशाचं तिला फार आकर्षण आहे. मी शेजारच्या बंगल्यातल्या काही जणांकडे चौकशी केली तेव्हा कळलं की पुतणी प्रेग्नंट आहे. काय? पाणीनी ओरडला. अरे पण ती फक्त 19 वर्षांची आहे असं डहाणूकर मला म्हणाला. ती त्यांच्याकडे राहायला आली तेव्हा तेवढी होती, मिश्किलपणे कनक म्हणाला. 2-3 गोष्टी एकत्र विचारात घेतल्या ना तर काय अर्थ निघतो बघ रे कनक. डॉक्टर बंब आणि डहाणूकर यांची ओळख, ती 2 कुटुंब शेजारी राहायला येण्यापूर्वीपासून असणं, सहेली प्रेग्नंट असणं, डॉक्टर बंब यांचा अशाच अनधिकृत मुलांना जन्म देणारा मातांची मुलं
मुलं न होणाऱ्या जोडप्यांना विकायचा धंदा असणं, हे सगळंच डोकं फिरवणार आहे सर. सौम्या म्हणाली. तेवढ्यात इंटरकॉम वाजला आणि बाहेर ॲडव्होकेट कर्णिक आल्याचं रिसेप्शनिस्ट गतीनं कळवलं. पाणिनींनी त्याला आत पाठवायची सूचना केली आणि तो आत आला. मी थेट विषयालाच हात घालतो पटवर्धन. आत आल्या आल्या तो म्हणाला. मी निघतो पाणिनी, कनक म्हणाला आणि बाहेर पडला. प्रज्ञा पांडव मला सांगतेय की डॉक्टर बंब यांचा खून 100% त्याच स्त्रीनं केलाय जी प्रज्ञा तिथे असताना बंब यांच्या आतल्या ऑफिसात बसलेली होती आणि जी नंतर मागच्या दारानं पळून गेली. कर्णिक म्हणाला. पाणिनी काय प्रतिक्रिया देतो याचा त्याने अंदाज घेतला, पण पाणिनी मख्खासारखा बसला होता. मागच्या दाराला आपोआप दार बंद करणारा डोअर क्लोजर बसवलाय. डॉक्टरांच्या नोकरानं दार बंद झालेलं पाहिलं. त्याला वाटतंय की डॉक्टर बंब त्याला हाक मारायला मागच्या दारापाशी आलेले असावेत आणि नंतर त्यांनीच दार आतून बंद केलेलं असावं. आतून कोणी बाहेर गेलेलं असावं आणि दार बंद झालेलं असावं असं त्याला वाटत नाही, पण तशी शक्यता असल्याचं सुद्धा तो मान्य करतोय. पाणिनींनी एक जांभई दिली. तुम्हाला आता फक्त प्रज्ञाला पिंजऱ्यात उभं करून सांगायला लावायचं हे सगळं की तुमच्या आशेला विरुद्धची केस आपोआप संपून जाईल. न्यायाधीश तिच्यावर विश्वास ठेवतील असं गृहीत धरलं तर? अरे मी तिला व्यवस्थित पढवलंय. ती बरोबर साक्ष देईल आपल्याला हवी तशी. डोळ्यात अश्रूसुद्धा आणेल, हमसून हमसून रडेल सुद्धा, सगळं करेल ती. आणि मग काय, हा खटला निकाली निघेल ना. तुमचा क्लायंट मुक्त होईल. तर मग आता तुम्ही मला ती गोपनीय माहिती असलेली डायरी द्या. त्यातली माहिती म्हणजे नावं आपण वाटून घेऊ. जे उत्पन्न मिळेल ते आपण वाटून घेऊ. तुम्ही खूप करताय हो माझ्यासाठी. तसं पाहायला गेलं तर ही डायरी माझ्या ताब्यात आल्यावर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात तुम्हाला भागीदारी दिली नाही तरी चालणार आहे, कारण ही डायरी माझ्या क्लायंटची आहे, म्हणजे त्याच्यावर माझाच हक्क आहे. आणि तुमच्या क्लायंटला कुठून मिळाली ही डायरी? स्पष्ट सांगायचं तर तिने ती चोरली आहे डॉक्टर बंब यांच्या घरातून. पण मी असं दाखवेन की प्रज्ञाला ती रस्त्यात पडलेली सापडली. तिच्या आधी कोणीतरी बंब यांच्या घरातनं ती चोरली असावी आणि पळून जाताना ती रस्त्यात पडली असावी. ती प्रज्ञाला सापडली. मला तुझं काहीही पटत नाहीये आणि मान्यही नाहीये. तुम्ही कुठल्या परिस्थितीत अडकलाय पटवर्धन लक्षात घ्या की. तुम्ही फक्त पुरावा लपवताय असं नाही, तर चोरलेली वस्तू स्वतःकडे दडवून ठेवताय. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत की या गोष्टीचं काय करायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. कर्णिकनं दम दिला. खरंच का काय? पाणिनींनी विचारलं. तुमच्या क्लायंटला रस्त्यात ती डायरी सापडली असेल तर ती चोर ठरू शकत नाही, त्यामुळे त्यात मी सुद्धा दोषी ठरू शकत नाही. माझीच कल्पना माझ्यावरच उलटवून स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकत तुम्ही. प्रज्ञा माझी अशील आहे आणि मी सांगेन तेच ती बोलेल. रस्त्यात डायरी सापडल्याचं ती कबूल करणार नाही मी सांगेपर्यंत. आणि तिने कबूल केलं नाही ते तर तुम्ही चोरीची वस्तू दडवल्याचा आरोप तुमच्यावर येऊ शकतो. माझ्यावर येऊ घातलेला आरोप कसा काढायचा याचा माझ्याकडे प्लॅन आहे, पण त्याची मला तुमच्याशी चर्चा करायची नाही आहे. मी ते कोर्टाला समजवीन. आणि मिस्टर कर्णिक, मला आता सौम्याबरोबर जेवायला जायचं आहे आणि आम्हाला दोघांनाच जायचं आहे. मी पण येतो असं निर्लज्जपणे म्हणू नका. तेव्हा तुम्ही आता निघा. तुम्ही मला नेहमी कमी लेखता, पण आपण पुन्हा भेटू आणि तुम्हालाच गरज लागेल मला भेटायची. कर्णिक म्हणाला आणि बाहेर पडला. मला भीती वाटायला लागली, सौम्या म्हणाली. जर कर्णिक म्हणाला तसं प्रज्ञानं चोरी कबूल केली आणि ती डायरी तुमच्याकडे दिली म्हणून सांगितलं तर? ती माझ्याकडे मिळाली तर मी अडचणीत येईन. पाणिनी द्वैअर्थी बोलला. रात्री 2 वाजता पाणिनीला फोनच्या आवाजानं जाग आली. फोनवर सौम्या होती. आत्ता माझ्या घरात पोलीस आले होते सर, आणि मला उद्या कोर्टात ती डायरी घेऊन हजर राहायचं समन्स बजावलं गेलं आहे. मला खूप टेन्शन आलं आहे. काय करू? आता दिवे बंद कर आणि मस्तपैकी झोपून जातो.
अहो सर, किती सहज घेताय तुम्ही. मला खरंच सांगते, झोप नाही येणार आत्ता. कर्णिकनी नक्की खांडेकरांना सगळं सांगितलं आहे. काळजी करू नकोस ग, झोप निवांत. पाणिनी पुन्हा आडवा झाला. अर्ध्या तासानं त्याच्या दारावरची बेल वाजली. दारात पोलीस ऑफिसर उभा होता. त्यालाही समन्स बजावला गेला. त्यांनी तो सही करून घेतला. उद्या कोर्ट सुरू होण्यापूर्वी काय करायचं याचा विचार त्याच्या मनात पक्का होता. तो कुठलंही टेन्शन न घेता आरामात झोपला. दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं आणि खांडेकरांनी सौम्या सोहनी, पाणिनी पटवर्धनची सेक्रेटरी, हिला सरकार पक्षाची साक्षीदार म्हणून बोलवावं अशी कोर्टाला विनंती केली. नाही, अशी परवानगी नाही देता येणार. ज्याप्रमाणे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातले संवाद किंवा वकील आणि त्याचा क्लायंट यांच्यातले संवाद याची गोपनीयता जपायची असते, तशीच वकील आणि त्याचे सेक्रेटरी यांच्यातल्या संवादांची सुद्धा. नाही, त्यांच्यातल्या संवादाबद्दल मला काही विचारायचं नाहीच आहे. मी चोरीचा माल परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. चोरीचा माल? हो युअर ऑनर. आम्हाला दाखवायचं की बंब यांच्या घरातनं एक वस्तू चोरीला गेली होती आणि ती पटवर्धन यांची सेक्रेटरी सौम्या हिच्याकडे दिली गेली. आम्ही सौम्या सोहनी आणि पाणिनी पटवर्धन दोघांवर समन्स बजावलेला आहे. अरे, हे फार अघटित असं आहे. नक्कीच युअर ऑनर, खांडेकर म्हणाले. युअर ऑनर, माझ्याकडे मोठ्या न्यायालयाचे निवाडे आहेत. ते सांगतात की वकील आणि त्याचा क्लायंट यांच्यातल्या संवादाची गोपनीयता जपण्याचा मुद्दा हा क्लायंटनं वकिलांचा जो सल्ला घेतलेला असतो त्या संदर्भातल्या संवादापुरता मर्यादित असतो. वकिलानं जर एखादं बेकायदेशीर कृत्य केलं असेल, उदाहरणार्थ पुरावा लपवणं, चोरीची वस्तू स्वतःकडे ठेवणं, तर अशापासून त्या वकिलाला सुटका मिळत नाही. ठीक आहे, चालू करा. तुमचे प्रश्न या एकाच विषयाच्या संदर्भात असतील आणि मिस सोहनी यांची उलट तपासणी घेण्याचा अधिकार वकिलांना असेल. सौम्या सोहनीला पिंजऱ्यात उभं करून शपथ दिली गेली. मिस सोहनी, तुम्ही पाणिनी पटवर्धन यांच्याकडे त्यांची खाजगी सेक्रेटरी म्हणून कामाला आहात? हो. प्रज्ञा पांडव यांचा आणि तुमचा परिचय आहे? आमची भेट झाली आहे. या महिन्याच्या 6 तारखेच्या मंगळवारी संध्याकाळी तुम्ही त्यांना भेटला होतात का? हो. त्यावेळी तुमच्याबरोबर कोण होतं? पाणिनी पटवर्धन. तुमचं आणि प्रज्ञा पांडव यांचं बोलणं झालं? हो. तुमच्या माहितीनुसार या प्रज्ञा पांडव पटवर्धन यांच्या अशील आहेत? माझ्या माहितीनुसार नाहीत. मिस पांडव यांच्या विनंतीनुसार नाही, तर स्वतःहून पाणिनी पटवर्धन त्यांच्याकडे काही माहिती घेण्यासाठी गेले होते? हो. तर मग आता मला सांगा मिस सौम्या, की प्रज्ञा पांडवनं तुम्हाला हे सांगितलं का नाही की या महिन्याच्या 5 तारखेच्या सोमवारी डॉक्टर बंब यांच्या घरातून तिने एक डायरी चोरली होती? मी सोहनी, फक्त हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर द्या. सौम्या काही बोलणार तेवढ्यात पाणिनी उठला आणि म्हणाला, ऑब्जेक्शन, गोपनीयतेच्या मुद्द्यावरून. मी सांगतो युअर ऑनर. पटवर्धन यांचा क्लायंट आहे आरोपी निनाद धुरी. धुरीसाठी माहिती गोळा करायला पटवर्धन प्रज्ञाकडे गेला होता. प्रज्ञा पांडव ही पटवर्धन यांची क्लायंट नाही, त्यामुळे तिने पटवर्धन यांना काही माहिती दिली असेल तर ती सांगणं हा गोपनीयतेचा भंग होत नाही. 9 तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं ते दाखवायचा आमचा मानस आहे. आम्ही सिद्ध करू शकतो की आरोपी प्रज्ञा पांडवला खुनाच्या ठिकाणी घेऊन गेला. ती परत येईपर्यंत तो वाट बघत राहिला. त्यानंतर घाईघाईत त्यांनी तिला हायवेवरच्या हॉटेलात नेलं. तिथे त्यांनी नवरा बायको म्हणून बुकिंग केलं. प्रज्ञाच्या हाताचे ठसे त्याच्या गाडीत कसे आले ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा रचली, ज्यानुसार हातात पेट्रोलचा कॅन घेऊन जाणारी एक असहाय्य तरुणी त्याला दिसली. त्यांनी तिला लिफ्ट दिली आणि हॉटेलात सोडलं. आपल्या या बतावणीला पूरक गोष्ट म्हणून त्याने एक पेट्रोलचा कॅनसुद्धा हजर केला. आम्ही हे सिद्ध करू शकतो की हा कॅन म्हणजे खोटा पुरावा आहे आणि त्यावर पाणिनी पटवर्धन यांच्या हाताचे ठसे आहेत. न्यायाधीशांनी पाणिनीकडे बघून विचारलं, तुमचं म्हणणं काय आहे पटवर्धन? पेट्रोल कॅनच्या रूपात मी खोटा पुरावा पेरल्याचा आरोप आहे का माझ्यावर? हो. आणि जेव्हा मी बार असोसिएशनकडे तक्रार करीन तेव्हा तुमच्यावर रीतसर आरोप ठेवला जाईल.
केवळ त्या कॅनवर माझ्या हाताचे ठसे आहेत म्हणून? मी काय बोलतोय हे तुम्हाला व्यवस्थित समजलंय पटवर्धन? तुम्ही स्वतः तो कॅन तपासलाय का नीट? अगदी व्यवस्थित. तो कॅन माझ्याच ताब्यात आहे सध्या. तर मग तुमचेही ठसे आहेत त्याच्यावर. मी पण तुमच्या विरुद्ध बार असोसिएशनकडे तक्रार करीन. खांडेकरांचा चेहरा रागानं लालबुंद झाला. न्यायाधीश कोलवणकर हसले. खरं तर कॅनचा विषय आत्ता येणं अपेक्षितच नव्हतं. न्यायाधीश म्हणाले. प्रज्ञा पांडवनं चोरलेल्या वस्तूचा विषय चालू होता. मिस्टर पटवर्धन, तुम्ही त्यावेळी किंवा आत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रज्ञा पांडवचे वकील म्हणून प्रतिनिधित्व करताय असं तुमचं म्हणणं आहे का? नाही. तर मग तुमचा आक्षेप चुकीचा आहे पटवर्धन, न्यायाधीश म्हणाले आणि खांडेकरांचा चेहरा उजळला. आणखी एका गोष्टीवर माझी हरकत आहे की हा प्रश्न वादग्रस्त आहे. साक्षीदाराच्या अंदाजावर अवलंबून आहे, माहितीवर नाही आणि ऐकीव गोष्टीवर अवलंबून आहे, पाणिनी म्हणाला. मला तो प्रश्न पुन्हा वाचून दाखवा, न्यायाधीश क्लार्कला म्हणाले. कोर्टाच्या क्लार्कनं पुन्हा प्रश्न वाचला. तर मग आता मला सांगा मिस सौम्या, की प्रज्ञा पांडवनं तुम्हाला हे सांगितलं का नाही की या महिन्याच्या 5 तारखेच्या सोमवारी डॉक्टर बंब यांच्या घरातून तिने एक डायरी चोरली होती? मिस सोहनी, फक्त हो किंवा नाही या स्वरूपात उत्तरं द्या. न्यायाधीशांनी विचार केला आणि म्हणाले, ज्या पद्धतीनं प्रश्नाची रचना केली आहे त्यावरून पटवर्धन यांची हरकत मान्य करतो मी. प्रज्ञा पांडवनं त्या रात्री तुम्हाला एक डायरी दिली का नाही? तुम्ही हो किंवा नाही असं उत्तर देऊ शकता. जोपर्यंत सरकारी वकील या डायरीचा या खटल्याशी संबंध आहे हे सिद्ध करत नाहीत तोवर हा प्रश्न गैरलागू आहे. मागच्या मंगळवारी रात्री सौम्या सोहनीनं अनेक जणांकडनं अनेक गोष्टी घेतल्या असतील. ते सगळ्या या केसशी संबंधित असू शकतात का? नाही. त्यामुळे माझा आक्षेप आहे या प्रश्नाला. मान्य आहे, न्यायाधीश म्हणाले. ओ युअर ऑनर, आता बचाव पक्ष कायद्यातल्या प्रत्येक तांत्रिक बाबीचा फायदा. कोर्टानं निर्णय दिलाय खांडेकर. आक्षेप जरी तांत्रिक असला तरी तो योग्य आहे. प्रज्ञा पांडवनं त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं मिस सोहनी की ही डायरी तिने डॉक्टर बंब यांच्याकडून चोरून आणली आहे म्हणून? ऑब्जेक्शन. ऐकीव माहिती होईल. मान्य, न्यायाधीश हसून म्हणाले. खांडेकरांचा पारा आता चढला. ते जरा गुस्स्यातच म्हणाले, मी एक जबाबदार सरकारी अधिकारी म्हणून सांगतोय, ही डायरी मी कोर्टात सादर करू इच्छितो. केसमध्ये ही फार महत्त्वाची आहे. पाणिनी पटवर्धन कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ती कोर्टापुढे आणायचं टाळतायत, कारण त्यांना ती अडचणीत आणणारी गोष्ट ठरणार आहे. तुम्ही कोर्टात आवाज वाढवून बोलू नका. तुम्ही शांतपणे पुढचे प्रश्न विचारा, न्यायाधीश म्हणाले. खांडेकर शांत झालेले नव्हते. ते सौम्याकडे वळून जोरात म्हणाले, तुम्ही ती डायरी आत्ता इथे हजर करा. कुठली डायरी? सौम्यानं विचारलं. जी मंगळवारी रात्री तुम्हाला प्रज्ञानं दिली ती. पुराव्यात नसलेल्या गोष्टीची मागणी परस्पर साक्षीदाराकडे केली जातीये, पाणिनी म्हणाला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या डायरीचा या खटल्याशी संबंध आहे हे सिद्ध करत नाही तोवर हा प्रश्न गैरलागू आहे. मी कोर्टाला खात्री दिली आहे जबाबदार अधिकारी म्हणून की ही डायरी महत्त्वाची आहे. खांडेकर गुरगुरले. न्यायाधीश काही बोलणार तेवढ्यात पाणिनी म्हणाला, तुमच्या खात्री देण्याला कायद्यानं काही अर्थ नाही आहे. तुम्हाला त्या डायरीचा खटल्याशी संबंध आहे असं सिद्ध करायचं असेल तर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जा, साक्षीदार म्हणून शपथ घ्या. मग मी तुमची उलट तपासणी घेईन आणि सिद्ध करेन की तुम्हाला जी माहिती आहे ती फक्त ऐकीव माहिती आहे. पाणिनी म्हणाला आणि खांडेकरांचा आता मात्र नाईलाज झाला. ते जळफळले. शेवटचं अस्त्र म्हणून त्यांनी सौम्या सोहनीकडं आपलं बोट नाचवत जोरात विचारलं, जी डायरी तुम्हाला मंगळवारी रात्री प्रज्ञा पांडवकडून मिळाली तिचा संबंध डॉक्टर बंब यांच्या खुनाशी आणि त्या संबंधित पुराव्याशी होता हे मानण्याजोगं कारण तुझ्याकडे होतं का नाही? ऐकीव माहिती आणि साक्षीदाराच्या अंदाजावर उत्तर अवलंबून या प्रश्नाचं माझी हरकत आहे. याला मी मान्य करणार आहे पटवर्धनांचा आक्षेप.
तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जाताय मिस्टर खांडेकर. मुळात सोहनी मॅडमकडे तथाकथित चोरीची डायरी आली असेल हे तुम्हाला दाखवायचं असेल तर मुळात ती चोरलेली होती हे सिद्ध करायला लागेल. मी माझ्याच पद्धतीनं आणि शेवटपर्यंत लढेन. हा साक्षीदार जोपर्यंत स्वतःच्या ज्ञानानुसार आणि माहितीच्या आधारे ही डायरी चोरीची होती हे सांगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही ते सिद्ध करू शकत नाही. उगाच तेच प्रश्न करू नका आणि आदळआपट तर अजिबात करू नका. न्यायाधीश म्हणाले आणि आता मात्र खांडेकर पूर्ण पराभूत झाल्यासारखे खाली बसले. पाणीनी आपल्याजवळ बसलेल्या मिसेस नैना धुरीला म्हणाला, तुम्ही जरा तुमच्या नवऱ्याजवळ बसा प्लीज. नैना त्याला काहीतरी विचारणार तेवढ्यात प्रज्ञा पांडवनं पिंजऱ्यात येऊन शपथ घ्यायला सुरुवात केली होती. या महिन्याच्या 5 तारखेला सोमवारी तुम्ही डॉक्टर बंब यांच्या घरी गेला होतात? हो सर. कोणाबरोबर? निनाद धुरी मला घेऊन गेले. म्हणजे ते बाहेर गाडीत थांबले, मी बंब यांच्या घरी गेले. तू बंब यांच्या घरातली त्यांची कोणती वस्तू त्यांच्या परवानगीशिवाय घेतलीस का? आवाजवी आणि खटल्याशी संबंध नसलेला प्रश्न आहे हा. मला वाटतं खांडेकर तुम्ही संबंध जोडून दाखवला पाहिजे, न्यायाधीश म्हणाले. ठीक आहे. मला सांगा प्रज्ञा, तुम्ही तिथे असताना तुम्हाला डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकमध्ये जायचा प्रसंग आला होता? हो. काय होता तो प्रसंग? मी आतमधनं मारामारीचा आवाज ऐकला, धक्काबुक्की किंवा तत्सम. हे बोलत असताना प्रज्ञानं अचानक आरोपी निनाद धुरीच्या शेजारी बसलेल्या त्याच्या पत्नीला नैनाला पाहिलं. अचानक तिचे डोळे वटारले गेले. तिने आपली तर्जनी नैनाच्या दिशेनं नेली आणि एकदम म्हणाली, अरे हीच ती बाई. काय भानगड काय आहे? काय चाललंय हे? न्यायाधीशांनी विचारलं. अहो, याच बाईनी बमचा खून केलाय. प्रज्ञा किंचाळली. एक मिनिट प्लीज. काहीतरी अचानक वेगळी कलाटणी मिळतीये. मला जरा हे स्पष्ट करून घेऊ दे प्लीज. खांडेकर म्हणाले. मला सांगा प्रज्ञा, ही इथे आरोपीच्या जवळ जी स्त्री बसली आहे तिला तू पाहिलंस तिथे? हो, हीच ती बाई होती. तिला मी डॉक्टर बंब यांच्याजवळ ओणवी झालेली पाहिली आहे, प्रज्ञा किंचाळून म्हणाली. एकंदरीत स्थिती बघता मी हिला तात्पुरत्या काळासाठी थांबवतो. मला परवानगी असावी. मला तिच्याशी आधी बोलावं लागेल, नंतर तिची साक्ष पुढे चालू करू. माझी उलट तपासणी झाल्याशिवाय नाही. तिची मानसिकता ठीक नाही आहे. सरकार पक्षाचा स्वतःचा साक्षीदारच म्हणतोय की आरोपी बाहेर होता आणि दुसऱ्या कोणीतरी खून केलाय. दोघांनी संगनमत करून गुन्हा केलेला असू शकतो, न्यायाधीश म्हणाले. खांडेकर, तुम्हाला असंच वाटतंय? मोकळेपणानं सांगायचं तर आम्हाला माहीत नाही. तुम्हालाच माहिती नसेल तर कोर्टाला माहिती असेल अशी अपेक्षा ठेवू नका. आरोपी आणि ही बाई यांच्यात संगनमत झाल्याचं तुम्हाला सिद्ध करता येत नसेल तर आरोपीला शिक्षा करा अशी विनंती कोर्टाला करायचा हक्क तुम्हाला नाही. तुमच्यात साक्षीदारानं शपथ घेऊन सांगितलंय की मिसेस धुरीनं खून केलाय, न्यायाधीश म्हणाले. आणि पाणीनी म्हणाला, आणि हेही कबूल केलंय की त्यावेळी आरोपी बाहेर गाडीत बसला होता प्रज्ञेची वाट बघत. तुम्ही या बाईला कुठे बघितलं नेमकं? न्यायाधीशांनीच प्रज्ञाला विचारलं. मी डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकला गेले. मी वेटिंग रूममध्ये बसले होते. आतल्या बाजूने मला मारामारीचा धडपडल्याचा आवाज आला. नंतर एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला. मी काय झालं ते बघायला आत गेले तर डॉक्टर मला जमिनीवर पडलेले दिसले आणि ही स्त्री त्यांच्यावर वाकलेली होती. तिने तुला पाहिलं? नाही, मला नाही वाटत तिने पाहिलं असावं. तिजोरीचं दार उघडं होतं आणि आतली कागदपत्र इतस्ततः पडलेली होती. ती मागच्या दाराच्या दिशेनं पळाली. मी त्या खोलीत आले. डॉक्टर बंब यांच्याकडे वाकून बघितलं. ते अजून जिवंत असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या टेबलामध्ये ठेवलेलं एक डायरी वजा रजिस्टर मला हवं होतं ते मी घेतलं आणि पळत बाहेर आले. बाहेर गाडीत धुरी माझी वाट बघत होता. मी त्यांना आत काय घडलंय ते सांगितलं. त्यांनी वेगात गाडी बाहेर काढली आणि मला हॉटेलात नेलं. मिस्टर खांडेकर, आरोपी आणि मिसेस धुरी यांच्यात संगनमत होतं असं तुम्ही जोवर सिद्ध करत नाही तोवर आरोपी निनाद धुरी हा गुन्हेगार नाही असाच अर्थ निघतोय. आता त्याची बायको दोषी आहे का हा मुद्दा वेगळा.
तिच्यावर कुठलाही आरोप लावण्यात आलेला नाही आहे. मला या साक्षीदाराला एक प्रश्न विचारू दे. प्रज्ञा, ते रजिस्टर किंवा डायरी घेतलीस, मग तू त्याचं पुढे काय केलंस? ऑब्जेक्शन, पाणिनी म्हणाला. याच साक्षीदाराच्या साक्षीनुसार आरोपी निनाद धुरी हा निर्दोष आहे हे सिद्ध होते. त्यामुळे या साक्षीदारानं कुठली वस्तू चोरलेली असो किंवा नसो, काय फरक पडतोय आरोपीवर? आरोपीवर परिणाम काय होतो यापेक्षा अशी चोरीची वस्तू पटवर्धन किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडे देण्यात आलेली असताना सुद्धा त्यांनी ती कायद्यापासून लपवली हे महत्त्वाचं नाही आहे का? मला वाटतं पटवर्धनांना त्यांचं म्हणणं सांगायची संधी मिळाली पाहिजे. न्यायाधीश कोलवणकर म्हणाले. काय सिद्ध होणार आहे त्यातनं? पाणिनींनी विचारलं. एक तर हा खटला माझ्या विरुद्ध नाही तर निनाद धुरी विरुद्ध चालू आहे. तो आरोपी आहे आणि सरकार पक्षाचाच साक्षीदार शपथेवर सांगतोय की आरोपी बाहेर होता खून झाला तेव्हा. ज्यावेळी प्रज्ञा पांडवनं ती डायरी आपल्या ताब्यात घेतली त्याच्या आधीच मिसेस धुरी तिथनं बाहेर पडलेली होती. प्रज्ञाच तिच्या साक्षीत ते सांगतेय. मिसेस धुरी तिथून निघून गेल्यानंतर प्रज्ञानं तिथून काय घेतलं, काय ठेवलं, काय केलं याची जबाबदारी मिसेस धुरीवर येत नाही. मी मिसेस धुरीची जबाबदारी निश्चित करू इच्छित नाही आहे. तुमची जबाबदारी काय आहे ते निश्चित करतोय पटवर्धन, चोरीची वस्तू बाळगल्याबद्दल. मग व्हा पुढे आणि अटक करून दाखवा मला. पाणिनीने आव्हान दिलं. हे बघा, तुम्ही दोघंही जरा थांबा. न्यायाधीश कोलवणकर म्हणाले. 2 स्वतंत्र प्रकरणांचा एकत्रित विचार करू नका खांडेकर. मुळात हा खटला सरकार विरुद्ध निनाद धुरी असा आहे. तुम्ही प्रज्ञेच्या साक्षीनंतर आरोपी निनाद धुरीचं काय करायचं ठरवलंय? मी खटला काढून नाही, थांबा. मी उन्मनला पुन्हा बोलवू इच्छितो साक्षीसाठी. उन्मन म्हणजे ज्यांनी डॉक्टर बंब यांचं मृत्यूशय्येवर शेवटचं बोलणं ऐकलं तो. माणूस शेवटची घटका मोजत असताना खोटं बोलत नाही असं अध्यात्म मानतं आणि कायदासुद्धा तेच सांगतो. त्यामुळे डॉक्टर बंब यांनी जे नाव घेतलं तो खुनी आहे, खांडेकर म्हणाले. सकृतदर्शनी पटवर्धन यांची हरकत दिसत नाही आहे. बोलवा त्यांना. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.